समास 9वा. शाश्वत निरूपण. श्रीराम. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्मा विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता. श्री समर्थ सांगतात की आपण पिंडाचे कौतुक पाहिले, नंतर आत्मानात्मा विवेकाने त्याचा शोध घेतला आणि या निर्णयापर्यंत पोहोचलो की पिंड हा अनात्मा आहे, आत्मा हा एकच असून तोच सर्वांचा कर्ता आहे. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेके प्रत्यया आली. आता पाहिजे समजली, ब्रह्मांड रचना. आत्मा हेच आपले स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याची अनन्यता विवेकाने आपल्या अनुभवास आली. आता ब्रह्मांडाची रचना समजून घेणे आवश्यक आहे. आत्मनात्मा विवेकपिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. विवर विवरो ही गोडी, घेतली पाहिजे. पिंडाची रचना आत्मानात्म विवेकाने जाणून घ्यावी आणि ब्रह्मांडाची रचना सारासार विवेकाने जाणावी. त्याचे सतत विवरण करून गोडी उत्पन्न होईल असा प्रयत्न केला पाहिजे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण. हेची पुढे निरूपण, बोलिले असे. पिंड हे कार्य आहे आणि ब्रह्मांड हे कारण आहे. याचे विवरण पुढील निरूपणात केले आहे. असार म्हणजे नासिवंत, सार म्हणजे ते शाश्वत. जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे. असार म्हणजे नाशिवंत आणि सार म्हणजे जे शाश्वत असते ते. ज्यास कल्पात होतो ते सार नव्हे. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली. जळाची उत्पत्ती वाढिली, तेजापासूनी. पृथ्वी जलापासून झाली आणि पुढे ती जलात विरघळून गेली. जलाची उत्पत्ती तेजापासून झाली. ते जळ तेजे शोषिले, महत तेजे आटोन गेले. पुढे तेजसी उरले, सावकाश. ते जल तेजाने शोषले, महतेजाने ते आटूनच गेले आणि केवळ तेजस उरले. तेज झाले वायोपासूनी, वायो झडपी तया लागूनी. तेज जाऊनी दाटणी, वायोचीच. तेज वायूपासून झाले, त्याला वायू झडपून विझवून टाकतो. तेज जाऊन सर्वत्र वायूचीच दाटी झाली. वायो गगनापासूनी झाला, मागुता तेथेची विराला. ऐसा हा कल्पांत बोलिला, वेदांत शास्त्री. वायो गगनापासून झाला आणि शेवटी तेथेच वय पावला. अशा प्रकारे कल्पांताचे वर्णन वेदांत शास्त्रात केले आहे. गुणमाया मूळ माया, परब्रह्मी पावती लया. ते परब्रह्म विवराया, विवेक पाहिजे. गुणमाया आणि मूळ माया परब्रह्माच्या ठायी लय पावतात. या परब्रह्माचे विवरण करण्यासाठी विवेक पाहिजे. सर्व उपाधींचा सेवट, तेथे नाही दृश्य खटपट. निर्गुण ब्रह्म घनदाट, सकळांठाई. सर्व उपाधींचा शेवट जेथे होतो, जेथे दृश्याचा काहीच मागमूस नसतो, फक्त सर्व ठाई निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेले असते. उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला, ओळखावे. फार मोठा प्रलय जरी झाला तरी परब्रह्म नाश पावत नाही. म्हणून विवेकाने मायेचा त्याग करून शाश्वत ब्रह्मास अनुभवावे. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण. निर्गुण ज्ञाने विज्ञान, होत असे. अंतरात्मा सगुण देव होय, त्याच्या योगाने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी. निर्गुणाच्या ध्यानाने तद्रूप असल्याचा साधा काळ अनुभव घेऊ लागतो, त्यालाच विज्ञान म्हणतात. कल्पनेतीत जे निर्मळ,
तेथे नाही मायामळ. मिथ्यतत्वे दृश्य सकळ होत जात. परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असते. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. स्वात्मानुभव आला की सर्व दृश्य हे मिथ्या आहे हेच कळते. म्हणजेच ते असून नसल्यासारखे होते. जे होते आणि सवेची जाते, ते ते प्रत्ययास येते. जेथे होणे जाणे नाही, ते विवेके ओळखावे. जे जे उत्पन्न होते ते ते सहज नाश पावते, हे तर प्रत्यक्ष अनुभवास येते. म्हणून विवेकाने ज्याला उत्पन्न होणे आणि नाश पावणे नाही ते शाश्वत ब्रह्म जाणून घ्यावे. एक ज्ञान एक यज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान. हे त्रिपुटी होय क्षीण, तेची विज्ञान. एक ज्ञान दुसरे अज्ञान म्हणजे आपले खरे स्वरूप न जाणणे, आणि तिसरे विपरीत ज्ञान म्हणजे मी देहचे आहे असे समजणे. ही त्रिपुटी जेव्हा नाहीशी होते तेव्हा साधकाला सस्वरूपानुभव येऊन जीव ब्रह्म वैक्य होते, तेच विज्ञान होय. वेदांत सिद्धांत धांदात याची पहावी प्रचित. निर्विकार सदोदित जेथे तेथे. वेदांत शास्त्र प्रचिती, सिद्धांत व धादांत म्हणजे आत्मप्रचिती यांचा साक्षात अनुभव घ्यावा. निर्विकार परब्रह्म हे जेथल्या तेथे जसेच्या तसे असते हे जाणून घ्यावे. ते ज्ञान दृष्टीने पाहावे, पाहोन अनन्य राहावे. मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव. ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव घ्यावा आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहावे, याचेच नाव मुख्य आत्मनिवेदन होय. दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास. दृश्य भासातीत अविनाश, परब्रह्म ते. दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो. दृश्य आणि भास यांच्या पलीकडे असते, ते अविनाशी परब्रह्म जाणावे. पाहो जाता दूरीच्या दूरी, परब्रह्म सबाहे अंतरी. अंतची नाहे अनंत सरी, कोणास द्यावी. परब्रह्माला चर्मचक्षुने पाहू गेले तर ते दिसू शकत नाही, पण वास्तविक परब्रह्म सर्व दृश्य जगताच्या अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे. त्याला अंतच नाही. त्या अनंताची बरोबरी कोण करू शकणार बरं? चंचल ते स्थिरावोयना, निश्चळ ते कदापि चळेना. आभाळ येता जाते गगना, चळन नाही. जे चंचल असते ते कधी स्थिर राहू शकत नाही. जे निश्चळ असते ते कधीही चळत नाही. गगनात आभाळ म्हणजे ढग येतात आणि जातात, पण गगन चळत नाही. ते निश्चळ जसेच्या तसेच असते. जे बेकारे बाढे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे. कल्पांत होताच विघडे, सकळ काही. जे विकार पावते, वाढते आणि मोडते, ते शाश्वत कसे बरे असू शकेल? कल्पांत होतो तेव्हा सर्व पंचभौतिक सृष्टी नाश पावते. जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले. तयास हे कैसे उकले, आव्हाट चक्र. ज्याच्या अंतःकरणात मायेच्या योगाने भ्रम उत्पन्न झालेला असतो, अशा संभ्रमित लोकांना या अफाट चक्राचा उलगडा कसा बरा होणार? भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना. भिडेने देव आकळेना, आंतर्यामी. अशा संभ्रमित माणसाला व्यवहार कसा करावा हेही कळत नाही. त्याला सिद्धांतही कळत नाही. अंतर्यामीच असलेल्या देवाचाही शोध लागत नाही. वैद्याची प्रचिती येईना, आणि भीडही उल्लंघेना. तरी मग रोगी वाचेना, ऐसे जाणावे. वैद्याच्या औषधाचा गुणही येत नाही आणि त्याची भीडही मोडता येत नाही.
अशी जेव्हा स्थिती होते तेव्हा रोगी आज जगणार नाही असे जाणावे. जेने राजा ओळखिला तो राव म्हणे ना भलत्याला. जेने देव ओळखिला तो देव रूपी. जो राजाला नीट ओळखत असतो तो भलत्या माणसाला राजा म्हणत नाही. ज्याने देव ओळखलेला असतो तो स्वतः देवरूपच होतो. जयास माईकाची भीड ते काय बोलेल द्वाड. विचार पाहता उघड सकळ काही. ज्याला माईकाची भीड पडते तो अर्धवट ज्ञानी देवाबद्दल काय सांगणार. त्याने जर सारासार विवेक केला तर त्याला सर्व काही स्पष्टपणे कळून येईल. भीड मायेलीकडे परब्रह्म ते पैलीकडे. पैलीकडे ऐलीकडे सदोदित. अज्ञान हे मायेच्या अलीकडे असते आणि परब्रह्म मायेच्या पलीकडे असते. माया सदोदित अलीकडे आणि परब्रह्म पलीकडेच असते. लटिक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची किरणे. ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. जी माया मिथ्या आहे तिची भीड धरून भ्रमाने भलतेच करणे हे विवेकाचे लक्षण नव्हे. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यये ओळखावे. माया त्यागे समजावे परब्रह्म. जे खोटे आहे त्या सर्वांचा त्याग करावा आणि अनुभवाने खरे ओळखावे. मायेचा त्याग करून परब्रह्म जाणून घ्यावे. ते मायेचे जे लक्षण तेची पुढे निरूपण. सुचितपणे विवरण केले पाहिजे. त्या मायेच्या लक्षणाचे वर्णन पुढील समासात केले आहे. त्याचे शांत चित्ताने मनन केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा समाप्त.